नमस्कार. मी दिलीप देशमुख. आपल्याशी या 11वी-12वीच्या सायन्स विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात विद्यार्थी का बसत नाहीत आणि ते कोचिंगला का जातात? महाराष्ट्रामध्ये कोचिंगचं प्रस्त का वाढलेलं आहे? याचे मूळ कारणं काय असू शकतात? याबद्दल बोलणार आहे. मित्रांनो, काय झालेलं आहे, म्हणजे ज्यावेळी बोर्डाच्या गुणावर आधारित मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे प्रवेश होते, त्यावेळीसुद्धा खाजगी ट्युशन क्लास होते. खाजगी शिकवणी वर्ग त्याला म्हणायचे, ते होते आणि त्यामध्ये काही विशिष्ट विद्यार्थी ज्यांना एखादा विषय खूपच जड जातो, समजत नाही आहे, असे मॅथेमॅटिक्स, फिजिक्स किंवा इंग्रजीसारख्या विषयाच्या त्या शिकवण्या होत्या. पण जेव्हा सी-ई-टी आली, तेव्हा या सी-ई-टीमध्ये आणि बोर्डाच्या पॅटर्नमध्ये एक मूलभूत फरक होता, की बोर्डाची जी परीक्षा आहे ती प्रश्नोत्तर स्वरूपाची आहे. कदाचित खूप प्रश्नोत्तराचा सराव करून म्हणजे आपण काय म्हणू, की घोकमपट्टी करूनसुद्धा चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवता येत होते आणि त्यातनं प्रवेश असल्यामुळं फारसा विद्यार्थ्यांना अडचण वाटायची नाही. ज्या विद्यार्थ्याकडे ती क्षमता आहे, त्या विद्यार्थ्यांना अडचण वाटायची नाही. परंतु 1999ला जेव्हा सी-ई-टी आली महाराष्ट्रामध्ये, जी मेडिकलसाठी पहिल्यांदा आली, तेव्हा सी-ई-टी आल्यानंतर मूलभूत फरक हा झाला, की सी-ई-टीमध्ये जे प्रश्न आहेत ते अप्लाइड स्वरूपाचे आहेत आणि प्रश्नाची उकल करण्यासाठी मुलांना स्वतःची थॉट प्रोसेस वापरावी लागायची. एक विचार करायला लागायचा. इन्फॉर्मेटिव्ह प्रश्नाची संख्या फार कमी आणि ॲप्लिकेशन टाईपच्या प्रश्नाची संख्या जास्त असल्यामुळं हा मूलभूत फरक होता, की घोकमपट्टी करणाऱ्या मुलांना किंवा सर्वसाधारण विषय ज्याला समजलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये गुण चांगले मिळत नव्हते. आणि त्याच्यामुळं काय झालं, की म्हणजे पासिंगसाठी बोर्ड आणि आपल्या जीवनाची जी करिअर घडवणारी जी परीक्षा आहे सी-ई-टी, त्याच्यासाठी असणारा जो अभ्यास आहे किंवा त्याचा प्रकार आहे तो वेगळा आणि याच्यासाठी म्हणून विद्यार्थी गरज असो किंवा नसो महाविद्यालयात कमी उपस्थित राहायला सुरुवात झाला आणि ट्युशन क्लासला ची संख्या वाढली आणि ट्युशन क्लासचं रूपांतर कोचिंग क्लासमध्ये झालं आणि ह्या कोचिंग क्लासचं एक पेव महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आलं. कारण शाळा महाविद्यालयामध्ये जे शिकवण्याचा प्रकार होता तो बोर्डासाठी होता, प्रश्नोत्तर टाईप होता आणि सी-ई-टीचा जो अभ्यास करायचा होता तो एम-सी-क्यू टाईपचा होता आणि त्याची तयारी कोचिंग क्लासमधून घेत असल्यामुळं कोचिंग क्लासकडं मुलं गेली. 2013ला राष्ट्रीय पातळीवरची नीट एक्झाम आली आणि या नीट एक्झाममध्ये तर जो अभ्यासक्रम आहे तो एन-सी-आर-टी टेक्स्टबुकचा आणि विशेषतः 11वी आणि 12वी ह्या दोन्ही वर्षाचा म्हणजे सी-ई-टीमध्ये महाराष्ट्राच्या सी-ई-टीमध्ये आजही फक्त 12वीचा अभ्यासक्रम आहे. आता अलीकडे त्यांनी 11वीचा थोडासा अभ्यासक्रम त्याच्यात ॲड केलेला आहे. परंतु बहुतेक जे आहे तो 12वीचा आहे. 11वीचे काही टॉपिक आहेत. पण नीट आणि जे-ई सारख्या परीक्षेमध्ये एन-सी-आर-टी बुक आणि एन-सी-आर-टी बुकचा 11वी आणि 12वी दोन्हीही वर्गाचा जो अभ्यासक्रम आहे तो या परीक्षेत येत होता. आता मला सांगा, की ज्या परीक्षेला बोर्डाच्या परीक्षेला फक्त पास व्हायचं आहे किंवा 50% ग्रुपिंग करायचं आहे आणि प्रवेशासाठी पात्र व्हायचं आहे आणि जी ॲक्च्युअल जे प्रवेश आहेत, प्रत्यक्ष प्रवेश ते नीट आणि जे-ईच्या गुणवत्तेवर आहेत, तर कोणताही विद्यार्थी बोर्डाची कशासाठी तयारी करेल? काय काय करायचं? बोर्डाचं टेक्स्टबुक वेगळं, बोर्डाचा अभ्यासक्रम वेगळा, एन-सी-आर-टीचं टेक्स्टबुक वेगळं आणि त्यांचा अभ्यासक्रम वेगळा. ज्या अभ्यासक्रमावर आधारित त्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे प्रवेश होणार आहेत, तो अभ्यासक्रम मुलांनी करणं सोयीस्कर आहे का बोर्डाचा अभ्यासक्रम सोयीस्कर आहे? बोर्डाचा हा जो हटवादीपणा होता, ज्या हटवादीपणा म्हणू आपण, की ज्याच्यामध्ये त्यांनी एन-सी-आर-टीचा सिलेबस जशास तसा स्वीकारावा, किमान सायन्स आणि मॅथ
म्हणजे विज्ञान आणि गणित या 2 विषयाचा अभ्यासक्रम आम्ही वारंवार मागणी करत होतो. सर्व शिक्षण मंत्र्यापासनं, शिक्षण संचालकापासनं सगळ्यांना बोर्डाच्या अध्यक्षांना आम्ही विनंती करत होतो, की तुम्ही सायन्स आणि मॅथ किमान या 2 विषयाचा तरी अभ्यासक्रम जशाचा तसा NCERTचा घ्या. जे जेणेकरून बोर्डाच्या परीक्षेची तयारीही त्याच बुकमधून होईल आणि नीट आणि JEE सारख्या परीक्षांची तयारीही त्याच बुकमधून होईल. पण अद्यापपर्यंत बोर्डाने त त्यामध्ये जशाच तसा स्वीकारण्याचं धोरण अवलंबलेलं नाही. आणि त्याच्यामुळं काय झालं, की मुलं कशासाठी वर्गात बसतील? महाविद्यालयामध्ये का म्हणून बसायचं त्यांनी? जर त्या महाविद्यालयामध्ये NCERTचं बुक शिकवलं जात नाही, NCERTचा अभ्यासक्रम घेतला जात नाही, जो अभ्यासक्रमावर आधारित ह्या मेडिकलच्या आणि इंजिनिअरिंगचे प्रवेश अवलंबून आहेत. या उलट कोचिंग क्लासेसमध्ये हे अभ्यासक्रम चांगल्या तऱ्हेने घेतात. आत्ता गंमत अशी झाली, की हे अभ्यासक्रम कोचिंग क्लासवाल्यांना क्लासमध्ये केमिस्ट्रीचा क्लास, मॅथमॅटिक्सचा क्लास किंवा फिजिक्सचा क्लास असे वेगवेगळे क्लासेस होते. पण 2013 नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली, की एंटायरली डिफरंट 11वी-12वीचा संपूर्ण 2 वर्षाचा अभ्यासक्रम आणि तिन्ही विषयांना एकत्रित महत्त्व. त्याच्यामुळं कोचिंग क्लासवाल्यांनी काय केलं, की एकाच छताखाली तिन्ही विषय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आणि कोचिंग क्लासचं रूपांतर अकॅडमीमध्ये झालं आणि महाराष्ट्रामध्ये हे अकॅडमीचं मोठं प्रस्थ वाढलं. ते वाढण्यामध्ये अगदी कोणाचाही विद्यार्थी आणि पालकांनाही त्याचा दोष देता येत नाही किंवा शिक्षकांना दोष देता येत नाही. शाळा महाविद्यालयातल्या शिक्षकांना आणि प्रशासनाला दोष देता येत नाही. तो दोष असलाच तर तो सिलॅबसमध्ये ठेवलेल्या फरकामुळे आहे. त्या फरकामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये उपस्थित राहून वर्ग करण्याच्यासाठी म्हणून काहीही अर्थ नाही आहे. मला पास व्हायचं आहे फक्त, तर पास होणं सहज मी माझ्या लेवलवर करू शकतो. मला NCERTचं बुकचा पूर्ण 2 वर्ष अभ्यास करायचा आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे आणि ती माझी गरज कोचिंग क्लासमध्ये अकॅडमीच्या स्वरूपात पूर्ण केली जात आहे. म्हणून मी पूर्ण वेळ अकॅडमीमध्ये देईल, कॉलेजला जाणार नाही. अशा प्रकारची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. फक्त प्रॅक्टिकलसाठी मी महाविद्यालयात जाईल आणि महाविद्यालयाचं जे काही अटेंडन्स आहे ते पूर्ण करेल, पण इतर वर्गात उपस्थित राहणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती आपल्या महाराष्ट्र बोर्डाने, शिक्षण विभागाने या ठिकाणी निर्माण केली. त्याच्यामुळं हा फरक आहे. जर समजा NCERTचा सिलॅबस जशाच तसा स्वीकारला असता, तर शाळा महाविद्यालयातल्या शिक्षकांना तो सिलॅबस अवगत करावा लागला असता आणि तो सिलॅबस शिकवावा लागला असता. हळूहळू का होईना काहीतरी शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी उपस्थित राहिले असते आणि हे कोचिंगच्या क्लासचं प्रस्थ एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज जे आहे त्या प्रमाणावर वाढलं नसतं. मला परत या माध्यमातून विनंती करायची आहे आमच्या शासनाला किंवा संबंधित कार्यालयांना, की कृपया सायन्स आणि मॅथ हे युनिव्हर्सल सब्जेक्ट आहेत. सायन्समध्ये जे टॉपिक आहेत, जगातल्या कुठल्याही सायन्सच्या बुकमध्ये तेच टॉपिक आहेत. जे लॉज दिलेले आहेत, लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, लॉ ऑफ न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, कुठंही एक शब्दसुद्धा बदलत नाही, एक अल्फाबेटसुद्धा बदलत नाही. ते स्टेटमेंट जशास तसे घ्यावे लागतात, ते डेरिव्हेशन जशास तसे घ्यावे. त्याला स्थानिक परिस्थितीनुसार, स्थानिक समाजानुसार फरक करता येत नाही. असा युनिव्हर्सल सब्जेक्ट सायन्स आणि मॅथ आहेत. तर त्याच्यासाठी म्हणून नॅशनल लेवलवर NCERTतर्फे जे टेक्स्टबुक तयार केलेलं आहे, तेच टेक्स्टबुक महाराष्ट्राने आपल्या बोर्डाच्यासाठीही स्वीकारावं आणि महाराष्ट्राच्या मुलांना ह्या 2-2 टेक्स्टबुकचा अभ्यास करण्यापासून मुक्त करावा. आज महाराष्ट्र जर थोडा बहुत
नॅशनल लेवलच्या परीक्षेमध्ये कुठं कमी पडत असेल तर त्याचं मूलभूत कारण आहे की बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होते आणि त्याच्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांना तयारी अगदी डिसेंबरपासून करावी लागते. म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 3 ते 3.5 महिने मुलांना बोर्डाचं टेक्स्टबुक वाचावं लागतं, कारण त्याला बोर्डाची परीक्षा द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पास व्हायचं आहे. आणि नंतर मग 15 मार्च नंतर काय जे 1 महिन्यावर मिळेल, त्या महिन्यामध्ये परत NCERTचं बुक वाचावं लागतं. NCERTचं 11वी-12वीचं सिलेबस 1 ते दीड महिन्यात पूर्ण करणं कुठल्याही विद्यार्थ्याला कितीही टॅलेंटेड असेल तर त्याला जड जातं, तो कमी पडतो आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या मुलांचं टक्केवारी या परीक्षेमध्ये जेवढी अपेक्षित आहे आपल्याला तेवढी नाही दिसत नाही आहे. विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांना तर अजिबातच कुठं स्थान या पद्धतीमध्ये नाही आहे. जर हेच NCERTचं बुक जर बघितलं आपण जे CBSE बोर्डाचे मुलं देतात, CBSE बोर्डाच्या मुलांचा निकाल जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर यशस्वी होण्याचं जे प्रमाण आहे ते CBSE बोर्डाच्या मुलांचं जास्त आहे. कारण का त्यांना बोर्डासाठीही तोच अभ्यास करायचा आहे आणि नीट आणि JEE सारख्या परीक्षांसाठीही तोच अभ्यास करायचा आहे. अभ्यास करायच्या पुस्तकामध्ये बदल होत नाही आहे आणि त्याच्यामुळं हे विद्यार्थी स्पर्धेमध्ये पुढं राहत आहेत आणि त्याचंच कारण आहे की आता गावोगाव CBSE स्कूल्स उघडत आहेत आणि मराठी शाळा किंवा स्टेट बोर्डाशी संलग्न असणाऱ्या शाळा हा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून या व्हिडिओमार्फत मी सर्व संबंधितांना आणि जागरूक पालक आणि संस्थाचालक शिक्षकांना, आमच्या शिक्षक संघटनांना विनंती करतो की आपण जे धोरणकर्ते आहेत, ज्यांना सिलॅबस निर्माते आहेत, सिलॅबस स्वीकारण्याच्या बाबतीत आग्रह धरावा आणि NCERTचं बुक इथून पुढं तरी ताबडतोब 11वी-12वीसाठी जशास तसं लागू करावं आणि क्लासेसपासून या अकॅडमिकपासून थोडी तरी महाराष्ट्रातल्या मुलांना आणि पालकांना मुक्ती मिळवून द्यावी आणि शाळा महाविद्यालयाचं महत्त्व परत वाढवावं अशी विनंती करतो. धन्यवाद.